35 वर्षांचा वनवास संपणार कधी? इटान पवना रस्ता आजही खड्ड्यात. पावसाळ्यात नागरिकांचा चिखलातून जीव घेणा प्रवास. 35 वर्ष उलटली तरी रस्त्याचा प्रश्न कायम आहे. लाखांदूर तालुक्यातील इटान ते पवना या अवघ्या 3 किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. रस्ता आहे की खड्ड्यांचं साम्राज्य, असा सवाल आता नागरिक उपस्थित करताय. इटान परिसरातील नागरिकांसाठी हा मार्ग पवनीकडे जाण्यासाठी महत्वाचा आहे. शिक्षण, दवाखाना आणि दैनंदिन कामासाठी नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. मात्र पावसाळा सुरू होताच या मार्गाची अवस्था आणखी बिकट होतीये. ठिकठिकाणी चिखल आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागतेय. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून पक्क्या रस्त्याची मागणी करण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नाव सांगा. मी छबू ओमप्रकाश बावनकुळे बोलत आहे, इटान. अच्छा, काय अडचण काय आहे रस्त्यापासून म्हणजे तुम्हाला? ह्या रस्त्यापासून खूपच अडचण आहे. आमचे लहान लहान मुलं बाळ आहेत, त्यांना शाळेमध्ये जायला खूपच त्रास होते. त्यांचे कपडे लत्ते भरतात, पूर्ण पाय भरून येते, सगळे भरूनच येतात. ते खूप त्रास आहे. ते शाळेत नाही जात म्हणते. अच्छा, बरं हा रस्ता कुठे जाते? समोर कोणता गाव आहे? पवना. पवन्यामध्ये शाळा वगैरे आहे का? हो, पवण्याला शाळा आहे. अच्छा, सध्या काय तुमची मागणी ह्या रस्त्या संदर्भात? हा रस्ता झाला पाहिजे लवकरात लवकर, प्रोजेक्ट बनवून नाही का, लवकरात लवकर हा रोड बनला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. नाव सांगा. लता मोतीलाल राऊत. काय सध्या रस्त्याची काय अवस्था आहे आणि काय प्रॉब्लेम जात आहे? तुम्हाला दिसत आहे ना हा रस्ता कसा आहे. आम्हाला खूप अडचण आहे ह्या रस्त्याची. बरं हा रस्ता कुठे जाते, म्हणजे कुठपासून कुठे जाते हा रस्ता? पवनापर्यंत आहे. अच्छा, सध्या किती वर्षापासून या रस्त्याची अशी दुरावस्था आहे? बरेच दिवस झाले ह्या रस्त्याची दुरावस्था आहे. तर अच्छा, अडचणी जात आहेत तुम्हाला? आम्हाला खूप अडचणी जात आहेत. परिचय सांगा. पुष्पलता लालाजी मरगडे, इटान, सरपंच. काय सांगाल या रस्त्या संदर्भात? रस्त्याला खूपच त्रास आहे. 20 ते 25 वर्ष झाले, अजूनही या रस्त्याला खडीकरण नाही झाला ना. आजपर्यंत कोणते नेते पण इथे येऊन पडले नाही. अच्छा, सध्या समस्या काय ह्या रस्त्या संदर्भात? शेतकऱ्यांना ना इकडे घर आले, नवीन वस्ती म्हणजे 2 घरं आले, त्यातलं मुलं शाळेत जातात, ती पण चिखलात भरून येतात, शाळेत जावायला त्रास करतात. काय लोकप्रतिनिधी काय म्हणतात ह्या रस्त्या संदर्भात? सरपंचाला बोलतात का तुम्ही का करत्या, 5 वर्ष 3 वर्ष झाले तुम्ही तरी रस्त्याकडे लक्ष नाही द्या. बरं, मग तुम्ही काय पत्र व्यवहार केले ह्या संदर्भात? आम्ही केला इटान ते पवना रोड. पवण्यावरून आम्ही ग्रामपंचायतचा पुरावा आणला आणि इटानचा पण तिथूनही नेऊन सर लाखांदूरला. तरी खासदारांना नाना भावना नाही का आमच्या शिफारस पत्र दिला, पण त्यानं अजूनही लक्ष दिला नाही. काय तुमची मागणी काय आता? रोडची. पंचायत इटान येथे आहो आणि इटानचा हा जो रोड आहे, इटान ते पवना हा जो 3 किलोमीटरचा रोड आहे, हा एकदम निकृष्ट दर्जाचा असून ह्या रोडात दलदल आहे. ह्या संदर्भात येथील स्थानिक नागरिकांनी, ग्रामपंचायतनी, आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य यांना अनेक वेळा निवेदन देऊनही ग्रामपंचायतला किंवा नागरिकांच्या अर्जाला नेत्यांनी केराची टोपली समजली आहे. हा जो मार्ग आहे, पवना मार्ग, हा पवनीला जातो. ह्याच मार्गाने शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि एक जवळचा मार्ग म्हणून पवनीला हा मार्ग एक सुलभ होतो. ह्या मार्गात 4 ते 5 वर्षापूर्वी एका कंत्राटदारामार्फत गिट्टी टाकल्याचा स्थानिकांनी सांगितलं आहे. काही वर्ष बससुद्धा चालली, असे सुद्धा स्थानिक नागरिकांनी चालली आहे. मी लोकन्याय मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर शिवणकर, भंडारा.